तुम्हाला जर अगदी फिट राहायचं असेल तर महागड्या औषधी खाण्यापेक्षा तुम्ही हा पदार्थ नेहमी खात जा। या आहेत गव्हाच्या पौष्टिक घुगऱ्या। गव्हाला आपल्या भारतामध्ये सोनं म्हणतात आणि ते अगदी खरंच आहे, कारण गव्हामध्ये अनेक विटॅमिन्स आहे। याच्यामध्ये विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, फायबर, मिनरल्स, विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि पोटासाठी तर हा पदार्थ अतिशय उत्तम आहे, कारण याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये आहे। सकाळी जर का तुम्ही एक डिश भरून हा पदार्थ खाल्ला तर दिवसभराची एनर्जी तुम्हाला त्या एका डिशमध्ये मिळेल। असा हा हेल्दी आणि टेस्टी पदार्थ आपण पण नक्की ट्राय करा। रेसिपीला सुरुवात करूया। घेतले आहेत मी 1 वाटी गहू। तुमच्याकडे जो गहू असेल तो घ्या। गहू स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजायला ठेवायचे। हे मी काल रात्री भिजत घातले होते। आता हे छान भिजलेत। साध्या नॉर्मल पाण्यामध्ये गहू रात्रभर भिजवून घ्या। भिजलेले गहू कुकरमध्ये टाकायचे। रात्रभर गहू भिजल्यानंतर मी पुन्हा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि आता पुन्हा ज्या वाटीने आपण गहू भिजत टाकले होते त्याच वाटीने 3 वाटी पाणी आपल्याला या गव्हामध्ये टाकायचंय। 1 वाटी गव्हाला 3 वाटी पाणी। तुम्ही ज्या वाटीने गहू घेतला असेल त्या वाटीने पाण्याचं माप घ्या। कुकरला आता झाकण लावून गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर काढून घ्यायच्या। 5 शिट्ट्यानंतर कुकर थंड झाल्यावर मी कुकर उघडला। गहू आता छान शिजला, बघू शकाल आपण, दाणे छान मोठे मोठे झाले आणि सॉफ्ट पण झाला। गहू जर सॉफ्ट नाही झाला तर तुम्ही आणखी एखादी शिट्टी घ्यायची, पण आता हा छान सॉफ्ट झालाय त्याच्यामुळे मला शिट्टी घ्यायची गरज नाही। हे मी थोडे ड्रायफ्रुट्स घेतले, काजू, बदाम आणि किशमिश। कढईमध्ये टाकते मी 1 टेबलस्पून साजूक तूप। तुपामध्ये हे काजू आणि बदाम टाकायचे। हे काजू बदाम थोडेसे परतवून घ्यायचे, किंचित गोल्डन झाले पाहिजे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये किशमिश टाकेल। हे आहे थोडंसं सुकं खोबरं किसलेलं, याला मी किसून घेतलं। तुम्ही अख्खे काप सुद्धा टाकू शकता, बारीक बारीक असे छोटे काप करायचे। 1 टेबलस्पून घेतली आहे मी खसखस, म्हणजे पॉपी सीड्स। ती सुद्धा आपण परतवून घेऊ। थोडंसं 2 मिनिट याला परतवून घ्यायचं। थोडंसं परतवल्यानंतर यात टाकते मी आता किशमिश, कारण मी किशमिश आधी टाकले असते तर ते खूप पटकन असे मोठे होतात, त्याच्यामुळे मी आता हे त्याला नंतर टाकलं। आणि त्यानंतर टाकायचं त्याच्यामध्ये आपण हे शिजवलेले गहू पाण्यासहित टाकून द्यायचे। जेवढं पाणी होतं तेवढं सगळं टाकायचं। खाली राहिलेले कुकर मधले गहू सुद्धा मी काढून घेतले, ते याच्यामध्ये टाकले परत। यामध्ये टाकते मी आता ही गुळाची पावडर। तुम्ही इथे गुळ सुद्धा वापरू शकता। तुम्ही गोड किती तुम्हाला कमी जास्त आवडतं तसं टाका। तुम्ही 1 वाटी गुळाची पावडर पण टाकू शकता किंवा मग अर्धी वाटी पण टाकू शकता। मिक्स करून घ्यायचं। माझ्याकडे पावडर होती म्हणून मी पावडर टाकली, साधा गुळ सुद्धा चालतो। हे आहे अगदी थोडंसं मीठ। कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये कधी पण थोडंसं मीठ टाकलं की त्या पदार्थाची टेस्ट अजून वाढते, त्याच्यामुळे गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ हे कधी पण टाकायचं। यावर थोडं झाकण ठेवून याला मीडियम फ्लेमवर थोडं 2 मिनिट शिजू द्यायचं। 4 ते 5 मिनिटांनंतर याचं आपण झाकण काढायचं। तसं मी मध्ये एकदा झाकण काढून याला हलवलं होतं, खालीवर केलं होतं। पूर्ण पाणी आटू द्यायचं, पाणी बिलकुल नाही राहिलं पाहिजे याच्यामध्ये। आता बघा छान तयार झाल्या आहे आपल्या या घुगऱ्या गव्हाच्या, अतिशय पौष्टिक।
बघू शकाल आपण, छान गहू पण शिजला मस्त. गरमागरम खायला घ्यायच्या. गव्हाचा हा पौष्टिक पदार्थ तुम्ही नाश्त्याला सुद्धा बनवून खाऊ शकता. रोज रोज काय नाश्ता बनवायचा, तर हा सुद्धा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आपण पण ही हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.